नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. एक धक्कादायक प्रकार काल रात्री घडलेला आहे. एक महिला कॅटरिंगचं काम करते. ती काम करून घरी जात असताना तिला लुटण्यात आलं आणि महत्वाचं म्हणजे तिच्याकडे असणारा जो मोबाईल होता तो खेचून घेण्यात आला आणि या सगळ्या घटनेचा विरोध जेव्हा तिने केला, आरडाओरडा केला, तेव्हा त्या आरोपींनी तिच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केलेला आहे. तिच्या डाव्या खांद्याला जे आहे ते गंभीर अशी दुखापत झालेली आहे. हा संपूर्ण गुन्ह्याचा प्रकार जो आहे तो बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोणेगाव आणि वांगणीच्या मध्ये घडलेला आहे आणि या संपूर्ण घटनेच्या विरोधात आता बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये जो तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आत्ताच आरोपींना न्यायालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकारानंतर आपण जर पाहिलं तर एक भीतीचं वातावरण आहे. ती महिला कामावरून काल रात्री घरी जात असताना संपूर्ण प्रकार घडलेला आहे. वांगणी स्टेशनमध्ये पुढे डोणेगावच्या पुढे इथे जात असताना ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. घटनास्थळी देखील पोलीस गेलेले आहेत. काय काय घडलं आणि महत्वाचं म्हणजे त्या महिलेने जेव्हा आरडाओरड केला त्याच्यानंतर आजूबाजूला असणारी लोक त्या ठिकाणी तात्काळ धावून आले. पोलीसही अगदी 5 ते 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचले. आता पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो युद्धपातळीवरती केला जातोय. 4 आरोपी या संपूर्ण घटनेमध्ये होते. त्यातील एक जो आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार असल्याचं कळतंय. 3 आरोपी जे आहेत त्यांचीही चौकशी पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आणि महत्वाचं म्हणजे ते आरोपी आपल्या इथे नसून कसाऱ्याच्या त्या परिसरातले असल्याचं आतापर्यंत कळतंय. पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण तपास जो आहे तो करण्यात येतो. परंतु या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे. महिला कामासाठी जेव्हा घराच्या बाहेर निघते तिच्यावरती संपूर्ण कुटुंब अवलंबून असतं. घराचं लक्ष तिच्याकडे असतं आणि अशातच आपण जर पाहिलं तर काल ती काम आवरून वांगणी स्टेशनला उतरली आणि आपल्या घरी जात असताना वांगणी आणि डोणेगावच्या मध्ये जे ओंकारेश्वर मंदिर आहे तिथेच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. तिचा मोबाईल खेचून घेण्यात आला, तिच्याकडनं पैसे घेण्यात आले. परंतु जेव्हा तिने आरडाओरड केला, काही लोक तिथे आले तर आरडाओरड का करतेस या विरोधात त्या आरोपींनी धारदार शस्त्राने तिच्या डाव्या खांद्याच्या इथे चाकूने हल्ला केला आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर ती महिला गंभीररित्या जखमी झालेली आहे. चारही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो युद्धपातळीवरती करताना आता आपल्याला पाहायला मिळतात. या घटनेनंतर एक भीतीचं वातावरण ग्रामीण भागामध्ये वांगणी परिसरामध्ये. बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनल